नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायला हवं। मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। माझा गळा बसलेला आहे, माझी तब्येत 2 दिवस झाले ठीक नाही आहे। आणि आज मी सकाळी ब्लॉग चालू केला। सकाळी ब्लॉग चालू करण्याचं कारण असं की अद्वैतची तब्येत 2-3 दिवस झाले ठीक नव्हती। त्याला खूप जास्त म्हणजे ताप आहे। आता थोडाफार कमी झालेला आहे। त्या म्हणजे काय झालं, अचानकच त्याला खूप ताप आला। आम्ही सकाळी म्हणजे शॉपिंग करायला जाणार होतो संडेला। तर अद्वैतसाठी आता दिवाळी आहे तर अद्वैतसाठी कपडे वगैरे आमच्यासाठी थोडंफार बघायला। पण त्याला नाही का अचानक तयारी वगैरे झाली आणि अचानक त्याचे डोळे लहान झाले आणि त्याला खूप जास्त ताप आला। 100च्या वर त्याला ताप होता। म्हणून मग तयारी वगैरे कॅन्सल केली आणि त्याच्या एवढ्या गडबडीत मग काही ब्लॉग शूट करणं वगैरे झालं नाही। आणि सॉरी याच्यासाठी की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी ब्युटी टिप्स काही तुमच्यासोबत शेअर केले, काही फेस पॅक वगैरे असे घरगुती जे काही आहे ते म्हणजे डेली बेसवर मी तुम्हाला ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवेल, पण ते काही शक्य होणार नाही। पण एक आहे की मी शॉर्टमधून नक्की तुमच्यापर्यंत ते ब्लॉग शेअर करेन की मी फेस पॅक कशा पद्धतीने काय फेस पॅक दिवाळी आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन की मी काय फेस पॅक घरी असे लावायचे आहे। आणि काय शॉपिंग केलं। शॉपिंग तसं आता काही बाहेर जाऊन तर केली नाही, जे ऑनलाईन काही शॉपिंग झाली आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन। आता अद्वैतचा ताप थोडाफार असा कमी झाला आहे आणि मी पण दवाखाना करून आले। माझी पण तब्येत आता थोडीफार ठीक आहे। म्हटलं की आज सकाळी मस्त असा ब्लॉग शूट करावा, कारण की रात्रभर तर काही अद्वैतने झोपू दिली नाही। सकाळी लवकर जाग आली, त्याच्याकरता नाही त्याला औषधी वगैरे द्यायचा होता तर टाईम होता, म्हणून म्हटलं आता लवकर असं ब्लॉग वगैरे शूट करते। आणि काही जे आहेत जे काही होममेड फेस वगैरे लावायचं ते मी तुमच्यासोबत काय स्टेप आहे त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि शॉपिंग पण करते। पहिला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेणार, नंतर तुमच्यासोबत निवांत पद्धतीने सगळं शेअर करणार। चला तर मग आपण पहिले स्वयंपाकला स्टार्टिंग करूया, कारण की अद्वैतला आता औषध दिलं, त्याला झोपवलं आहे तर तो उठतपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। संध्याकाळीच विचार करून ठेवला होता की उद्या सकाळी आपल्याला स्वयंपाकात काय बनवायचं आहे, मग त्या हिशोबाने आपली गडबड होणार नाही। म्हणजे आपल्याला भाजी कोणती करायची आहे, काय करायचं अशा हिशोबाने मी सगळं तयारीही करून ठेवली होती। तर एक साईडने तर अद्वैतची आलूची भाजी चालू होती आणि एक साईडने आमची भाजी चालू होती, कारण आमचं जेवण थोडं तिखट असते तर मी अद्वैतला आमची भाजी प्रेफर करत नाही म्हणजे खाण्यासाठी, आणि त्याच्यासाठी मी भाजी वेगळी करत असते। आणि वरण भाताचा कुकर ऑलरेडी लावलाच होता। आता भाजी झाल्या आता पोळ्या टाकून घेते, कारण की थोड्याच पोळ्या टाकायच्या होत्या, कारण मी यांच्यासाठी वेगळ्या भाकरी पण करणार होती। म्हणून मग मी पहिली इथं पोळ्या टाकून घेतल्या। 4-5 पोळ्या होत्या आमच्यासाठी आणि यांच्यासाठी भाकरी करणार होती। आणि मुलांची तब्येत जर बरी नसली ना आपल्याला काहीच सुचत नाही, आणि माझी पण तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत थोडा वेगळ्या पद्धतीने पोचत असेल, त्याच्यासाठी खूप खूप सॉरी। कारण की गळा बसलेला आहे, सर्दी झालेली आहे, खोकला पण खूप झालेला आहे, आणि घराची एकाची तब्येत खराब झाली की घराचं वातावरण पूर्ण खराब होऊन जाते। आणि खासकर लहान मुलांची तब्येत जर खराब झाली घरातल्या की आपल्याला काही सुचत नाही, कारण अख्खा दिवस त्यांच्या भोवती जातो आपला, औषधी देणे, त्यांना 3 वेळा बघणे की हा बरं आहे की नाही। जोपर्यंत आपण औषधी देतो तोपर्यंत मुलं ठीक राहतात, म्हणजे औषधी दिल्यावर त्याचा असर झाला की खेळायला लागतात, पुन्हा औषधीचा असर कमी झाला का मग पुन्हा त्यांना ताप येतो। अशाच पद्धतीचं अद्वैत पण तसंच चालू आहे। जर औषध वगैरे घेतल्यानंतर त्याला खूप छान वाटते, खेळतो वगैरे तो, आणि पुन्हा 5-6 घंट्यांनी पुन्हा त्याला ताप यायला सुरुवात होते। तर काहीच सुचत नव्हतं काय करावं काय नाही, मग तोपर्यंत झोपू नये म्हटलं, तोपर्यंत आपल्या इकडे आपला स्वयंपाक आवरून घ्यायचा आणि कामं पण अशा पद्धतीने हळूहळू करायचे होते की त्याला आवाज नाही गेलेला पाहिजे, म्हणजे तो त्याला म्हणजे जाग नाही आली पाहिजे, त्याची झोप व्यवस्थित झाली पाहिजे, कारण की रात्रभर झोपला नाही तापानी आणि आता पण झोप नाही झाली, तर म्हणून मग अशा पद्धतीने कामं हळूहळू आवाज न करता चालू होती। थोडाफार तर आवाज तेवढा तर होणारच, ते आता चालतेच। बघा इकडे मी पोळ्या झाल्या माझ्या, आणि मी कॅमेरा हातात घेतपर्यंत पोळी फुगून नरम पडत होती, म्हणजे असंच झालं होतं माझ्यासोबत। पोळ्या छान मस्त फुगे आणि तुम्हाला दाखवतपर्यंत ते हे पडत होत्या, त्यांचा म्हणजे देह निघून जात होते, त्यांची वाफ निघून जात होती। आमच्या पोळ्या वगैरे झाल्यानंतर मी यांच्यासाठी कणिक पिठाच्या भाकरी केल्या होत्या, कारण कणिक पिठाच्या भाकरी यांना जास्त आवडतात, म्हणून म्हटलं 4-5 भाकरी यांच्यासाठी कणिक पिठाच्या टाका। बघा भाकरी किती मस्त टम्म फुगलेली आहे। आणि आता मी म्हटलं आता मी तुमच्यासाठी काही स्टेप ब्युटी स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर एक बाउल घेतला आहे, बाउलमध्ये 2 चमचे बेसन घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने बेसन घेऊ शकता, चणा डाळीचं, तूर डाळीचं, पण मी प्रेफर करते की तुम्ही चणा डाळीचंच बेसन घ्या। आणि त्याच्यामध्ये 1-2 चमच चणा डाळीचं बेसन आणि 1
1 चमच किंवा 1 चमचाला कमी इथे तुम्ही हळद घेऊ शकता, जी घरगुती हळद आहे आपली ती. आणि हळद कशी आहे हे त्याच्यावर डिपेंड करते. आणि त्याच्यात 2 चमचे दही ॲड करायचं आणि ते छान 10 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्यात कोणते असे म्हणजे गळे पडलेले नसावे आणि गाठी नसावे, असं छान प्लेन मस्त असं ते मिक्स करून घ्या आणि नंतर चेहऱ्याला इथे आपण अप्लाय करूया. बेसन त्वचेला लावण्याचे काय फायदे आहे? एक्ने कमी करण्यासाठी, टॅन कमी करण्यासाठी, डेड स्किन कमी करण्यासाठी, तेलकट त्वचेसाठी, चेहऱ्यावरील अनावश्यक गोष्टी काढण्यासाठी बेसन आपल्या चेहऱ्याला खूप जास्त आवश्यक आहे. चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी, त्वचा नितळ आणि चमकदार करण्यासाठी आपल्याला बेसनाची, चणा डाळीच्या बेसनाची खूप जास्त इथे आवश्यकता आहे. आपल्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस वगैरे ते सगळं काढून टाकतात आणि चेहरा असा रिफ्रेश बनवतात. संपूर्ण चेहऱ्याला हा फेस पॅक लावल्यानंतर छान मस्त त्याच्यात मसाज करून घ्यायची. जशी आपल्याला जमते तशा पद्धतीने मसाज करायची. 10 मिनिटं तसंच ठेवायचं, सर्क्युलर मोडवर ठेवायचं आणि नंतर चेहरा छान मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. स्वच्छ कापड घेऊन पुसायचं. बघा चेहरा किती ताजातवाना बनतो. हप्त्यातून 3-4 वेळा ह्या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता. आता नंतर स्टेप नंबर 2. इथे फ्रेश असा बटाटा घेतला आहे, तो छान किसणीने किसून घेतला आहे आणि आता आलू छिलणीने इथे छिलून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा रस आपल्याला काढायचा. तर बारीक बारीक जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने आपल्याला बारीक इथे छान किसून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण याला ग्राइंड करू शकता. जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने तुम्ही इथे किसून घ्या आणि नंतर याचा मस्त असा छान हाताने पिळून किंवा चाळणीने गाळून इथं फ्रेश असा ज्यूस आपल्याला बाहेर काढायचा आहे. ते छान जेवढं होईल तेवढ्या पद्धतीने तुम्ही आलू मोठा घ्या, छोटा घ्या, जशा पद्धतीने घ्यायचं तशा पद्धतीने तुम्ही इथं आलू घेऊ शकता आणि त्याचा ज्यूस इथं काढू शकता. ज्यूस काढल्यानंतर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे तुम्ही जसं तुमच्या अंदाजाने बेसन ॲड करा. थोडी त्याच्यामध्ये हळद ॲड करा आणि सगळं छान मस्त असं मिक्स करून घ्या. हवं तर तुम्ही याच्यामध्ये दही किंवा लिंबू पण ॲड करू शकता. आणि अशा पद्धतीची इथे फेस पॅक आपला तयार झालेला आहे. नंतर तो पूर्ण चेहऱ्याला मस्त छान अशा दोन्ही हाताने मिळून अप्लाय करायचा आहे किंवा तुम्ही इथे ब्रशचा पण वापर करू शकता. जो फेस पॅक आहे ते तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे. तुम्हाला 15 मिनिट थांबायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. जो हा फेस पॅक आहे तो तुम्हाला आठवड्यातून 3दा वापरायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे दिवसा हा फेस पॅक वापरून नका, कारण तो स्ट्रॉंग असतो आणि मग सूर्यकिरणामुळे तुमच्या चेहऱ्याला अजून यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपण्याच्या पूर्वी हा फेस पॅक वापरा. नेक्स्ट जो फेस पॅक आहे तो कॉम्बिनेशन स्किन टाईमचा आहे. कॉम्बिनेशन स्किन टाईम म्हणजे जर आपल्या कपाळाचा भाग, आपला नाकाचा भाग आणि आपला तोंडाजवळचा भाग जो असतो तो ऑइली असतो, तेलकट असतो आणि बाकीची जी त्वचा असते ती ड्राय असते किंवा मग जर नॉर्मल असते. आता कॉम्बिनेशन स्किन टाईमसाठी फेस पॅक बनवताना तुम्हाला काय करायचं आहे, तर चमचा तुम्ही बेसन घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 1-2 चमचे बटाट्याचा रस तुम्हाला मिक्स करायचा आणि 1 चमचा तुम्ही दही घ्यायचं. तुम्हाला जे त्यामध्ये मिक्स करायचं आहे या सगळ्या इन्ग्रेडियंटचा तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि एक छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट चेहऱ्यावरती लावायची आहे. 15 मिनिटे ही पेस्ट तुम्हाला ठेवायची आणि मग 15 मिनिटांनी तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. जो फेस पॅक आहे तो तुम्हाला डोळ्याच्या खाली सुद्धा वापरू शकता आणि आठवड्यातून 3दा हा फेस पॅक तुम्हाला वापरायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी. आता तिसरा जो फेस पॅक आहे तो ड्राय स्किनसाठी असणार आहे. जर तुम्हाला जर 1 चमचा बटाट्याचा रस घ्यायचा आहे, त्यात तुम्हाला मध घालायचं आहे आणि अर्धा चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे. तुम्ही कोरफडीचा जर तुमच्याकडे रोप असेल तर ते डायरेक्ट कोरफडीचं पान घेऊन त्यातून गर काढू शकता किंवा मग तो तुम्ही जो ॲलोवेरा जेल आहे ते सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने मस्त 3 स्टेपमध्ये इथे तुम्ही फेस पॅक तयार करू शकता आणि चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. बघा चेहरा किती छान पद्धतीने मस्त बनलेला आहे. तर चला आपली इथे शॉपिंग काय घेतलंय काय नाही घेतलंय हे दाखवणार आहे मी तुम्हाला. पण पहिले मी इथे माझे कपडे दाखवून घेते, मग बाकीच्या वस्तू दाखवते की मी काय शॉपिंग केली आहे. तर सगळ्यात पहिले मी इथे वॉच घेतली होती. तर याला घेऊन आता एखादी महिना झालेला आहे. तर ही वॉच मी फ्लिपकार्टवरून घेतली होती. खूप सुंदर वॉच आहे, मला खूप जास्त आवडते, खूप मस्त दिसते, छान दिसते. आता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला नंतर. बघा किती सुंदर वॉच आहे, मला खूप जास्त प्रमाणात आवडली आहे ही, कारण की घातल्यावर एवढा छान लुक येतो हिचा, खूप सुंदर दिसते, मस्त दिसते. आणि मला ही जास्त मी महागाची नाही घेतली, कारण माझ्याकडे ह्या वस्तू खूप कमी प्रमाणात टिकतात, म्हणून मी जास्त महाग नाही घेतले, स्वस्तात आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्यावर समजेलच की कितीची झालेली आहे. तर चला तर वळूया मग दुसऱ्या वस्तूकडे की काय आहे ते. आणि हे टॉप आहे, मी आत्ता रिसेंटली घेतलेला आहे.
हे टॉप मी मिशोवरून घेतलेला आहे। खूप सुंदर आहे, घातल्यावर खूप छान दिसते, कापड खूप सॉफ्ट आहे याचा, तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे। आणि चला तर मी पटपट तुम्हाला दाखवते। याची प्राइस आय थिंक 300 किंवा 400 असेल, तेवढे आठवत नाही मला। आणि याची साईज मी यम घेतलेली आहे, आणि तशी पण मला साईज ही यम किंवा यस अशीच लागते, पण त्या हिशोबाने मी साईज घेतली। तुम्ही तुमच्या हिशोबाने साईज घेऊन साईज पाहू शकता। पण खूप मस्त आहे, खूप छान दिसते घातल्यावर, कलर पण खूप गोड आहे याचा। तर हे टॉप मी ट्रेंडमधून घेतलेला आहे। खूप छान सॉफ्ट आहे, पण मला एवढं तेव्हा जास्त आवडलं, पण 1-2 वेळा धुतल्यावर याचा कलर वगैरे चेंज झाला, म्हणून मग मला काही जास्त तेवढ्या प्रमाणात आवडलं आहे। याची साईज यम, याची पण साईज यमच आहे, यम साईजच घेतलं, म्हणजे मीडियम साईजच घेतलेलं आहे मी। कलर वगैरे छान आहे, पण कापड थोडं याचा डल झालेला आहे, म्हणून मला काही जास्त ते आवडले नाही। आता मी डेली यूजसाठी याला वापरून घेईल। तब्येत खूप जास्त प्रमाणात खराब झाली आहे, आता बघावं लागेल। आणि हा एक जीन्स आहे, जे मी मैत्री ॲपवरून घेतला होता। खूप छान आहे, याचा कापड खूप सॉफ्ट आहे, घातल्यावर एवढा सुंदर दिसतो, खूप छान दिसतो। आणि म्हणजे असा स्ट्रेचेबल असल्यासारखा आहे, म्हणजे आपल्या कमरेला काहीच त्रास होत नाही याचा। आणि याची साईज आहे 26, मला 26च लागते, माझी कंबर काही एवढी जाड नाही आहे। 28-26 मध्ये मला होऊन जाईल, पण याची साईज ही 26 आहे। खूप छान कपडा आहे, सॉफ्ट आहे, घातल्यावर बिलकुल आपल्याला म्हणजे कसंच काहीच जाणवणार नाही, असं हे आहे। खूप सॉफ्ट जीन्स आहे, खूप मस्त वाटते घातल्यावर, खूप छान असा जीन्स आहे हा। मला तर खूप जास्त प्रमाणात आवडलेला आहे, घातल्यावर म्हणजे खूप फ्रीली असं वाटते। आणि हे एक शर्ट्स आहे, शर्ट्स कमी टॉप जास्त आहे, हा पण मला खूप जास्त प्रमाणात आवडलेला आहे। आणि याची साईज आय थिंक याच्यावर साईज तर दिली नाही, पण मी तिथं ट्राय करून बघितला, तर मला घातल्यावर खूप जास्त प्रमाणात आवडला। हा पण खूप छान दिसतो, खूप मस्त दिसतो। आणि हा मला 500 का 600 मध्ये काहीतरी पडलेला आहे, मी दुकानातून घेतलेला आहे, यवतमाळला घेतलेला आहे। खूप छान आहे। अशाच पद्धतीने माझी दिवाळीची शॉपिंग हळूहळू चालू होती 1-2 महिन्या पहिलेच, ते मी आता एकाच वेळी तुम्हाला दाखवत आहे। आणि हा एक ट्राउझर आहे, हा पण खूप जास्त आहे, हा मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे। याचे म्हणजे जे आहे कट्स वगैरे हे खूप छान आहे, याची कंबर वगैरे अजूनही मी याला घातलेला नाही आहे, पण मी ट्राय करून बघितला होता आल्यावर, पण खूप जास्त आहे। हा मी याची साईज 28 आहे, आणि हा मी फ्लिपकार्टवरून बोलवला, हा मला आय थिंक 800ला काहीतरी पडला तेव्हा। खूप मस्त, खूप छान, खूप सुंदर आहे। जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी देईल। असा आहे हा, खूप सुंदर आहे, खूप मस्त दिसतो। आणि एक ड्रेस आहे, जो मी मित्र ॲपवरून घेतलेला होता, खूप सुंदर ड्रेस आहे, खूप कॉटन आहे, प्युअर कॉटनचा आहे, खूप मस्त आहे। आणि याची साईज मी एस साईजमध्ये घेतलेला आहे। खूप छान, खूप सॉफ्ट असा ड्रेस आहे, बघू शकता तुम्ही, खूप मस्त असा ड्रेस आहे, घातल्यावर खूप छान दिसेल। एका दिवशी मी घालून दाखवेल, मी आता दिवाळीला हाच घालणार आहे, कारण की मला वाटत नाही की मी दिवाळीला शॉपिंग करायला जाऊ शकेल वगैरे, कारण की अद्वैची तब्येत खराब, माझी पण तब्येत खराब आहे, म्हणून बघायच्या हातावर वगैरे किती छान अशी डिझाईन आहे, बाकी कुठं नाही, सगळीकडे प्लेन आहे। व्ही शेपचा गळा आहे याचा, आणि याच्या हातावर बघा किती मस्त अशी डिझाईन आहे छोटीशीच, आणि बाकी सगळं प्लेन आहे, तुम्ही बघू शकता, बाकी सगळं असं प्लेन आहे, काहीच नाही आहे, फक्त याच्या हातावर थोडी फ्रंट हे आहे। आणि खूप मस्त दिसते घातल्यावर, खूप छान लुक येतो, खूप सॉफ्ट असा कापड आहे, खूप मस्त आहे। आणि हा ड्रेस मला 700ला पडला। आता ह्या ड्रेसवरचा हा पॅन्ट आहे, म्हणजे हा मी एस साईजला बोलवला होता, पॅन्ट पण खूप सॉफ्ट आहे, स्ट्रेचेबल आहे असा मस्त छान। आणि काय नाही, पूर्ण प्लेन आहे, कॉटन आहे, खूप मस्त वाटते। फक्त ओढणी खूप मस्त आहे, ओढणीची डिझाईन खूप छान आहे याच्या, बघू शकता तुम्ही, ओढणीची डिझाईन खूप जास्त छान आहे। आता मी जमलं तर हा ड्रेस भाऊबीजेला वगैरे घालेल माहेरी गेल्यावर, खूप मस्त असे छान छान डिझाईन्स असे आहे। आणि हा पण मी ऑनलाईनच बोलवलेला आहे मैत्री ॲपवरून, खूप मस्त असं वाटते, खूप छान दिसते घातल्यावर, मी घालून पाहिला होता एकदा। आणि एक ड्रेस आहे पुन्हा कॉटसेट आहे, जो मी शॉपमधूनच घेतलेला आहे, हा कॉटसेट, हा मला 600ला पडला, 550ला पडलेला, 600ला नाही। म्हणजे एक्झिबिशन आहे ना, एक्झिबिशनमध्ये मी घेतलेला आहे यवतमाळला, मी याची साईज यल घेतली होती, यल साईजचा ड्रेस। तर हा एक ड्रेस आहे, तो मी आता सांगितलेला तुम्हाला,
खूप छान आहे, सॉफ्ट आहे. तर याची साईज यल आहे. हा कॉट सेट आहे. मला खूप जास्त आवडलं होतं तिथं बघितल्यावर, आणि हे आम्ही एक्झिबिशनमध्ये पाहिला होता यवतमाळला. म्हटलं काही ना काही तर त्यांच्याकडून घ्यावंच म्हणून हा एक ड्रेस घेतला आणि 2 टॉप घेतले तिथून. ते मी तुम्हाला नंतर दाखवेल पुढच्या कोणत्या व्हिडिओमध्ये. हा पण एक आहे त्याच्यामध्ये ॲड करते आता दिवाळीच्या शॉपिंगमध्ये मी हे सगळं. आणि हा पॅन्ट आहे त्याच्यावरचा कॉट सेटवरचा, खूप मस्त आहे. आणि आता माझ्या मिस्टरांनी छान मस्त असे शूज घेतलेले आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यांनी वुडलँडचे शूज घेतलेले आहे. खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि बघा वुडलँडचे शूज आहे, तो खूप छान आहे. म्हटलं हे पण तुमच्यासोबत शेअर करा आणि हे पण तुम्हाला कामी येईल. सो अशा पद्धतीचे शूज आहे हे वुडलँडचे, खूप छान मस्त असे शूज आहे त्यांचं. तर आता आज म्हणजे त्यांच्या तर ते बघितल्यावर त्यांना तर खूप छान वाटेलच, कारण की ते जेव्हा घरी नव्हते तेव्हाच हे पार्सल आलेलं आहे. सो त्यांचं आता बघितल्यावर त्यांना खूप जास्त हॅपी होईल, कारण की त्यांना हे शंका होती की येईल की नाही चांगलं, पण छान आले. त्याने ते फ्लिपकार्टवरून बोलवले आहे. सो मग त्याचा लिंक मी देईल, कारण की माझ्या त्याच्यावर ॲपवरून बोलवले होते म्हणून. आणि हे पण एक फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे प्रेस, खूप मस्त, खूप छान आहे. मी याच्यावर एकदा आता प्रेस पण केली आहे. अद्वैचे कपडे जे काय होते ते स्कूलचे वगैरे ड्रेस. कसं ओपन करायचं, 2 मिनिट. मी याला डबल पॅक करून ठेवली होती, जशी प्रेस केली आणि तशीच पॅक करून नंतर ठेवली. अशी आहे, खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि खूप छान प्रेस होते कपडे याच्यानी, खूप मस्त छान आहे. मला वाटले पहिले की होणार की नाही होणार चांगले, ऑनलाईन घेऊन राहिली पण छान झाले. मेजरमेंटचं पण दिलं जाते की आपल्या याच्यामध्ये जे पाणी टाकतो आपल्याला कधी कधी पाणी स्प्रे करावं लागते कपडे प्रेस करताना वगैरे, तसा त्रास न जाता डायरेक्ट याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आणि ते जेव्हा लागेल तेव्हा ते प्रेस केलं जाईल. तर अशाच पद्धतीची प्रेस आहे. आपल्याला किती जास्त कमी जास्त काय ते सगळं करता येते. हा काही प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे. मी आता म्हणजे काय काय शॉपिंग केली आहे हे तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा माझ्याकडचं प्रमोशनची व्हिडिओ येईल तेव्हा तर तुम्हाला नक्की माहीतच पडेल, पण हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे. चला तर मग आता एवढा पसंत झालेला आहे, तर ह्याच आता इथेच हा व्हिडिओ मी एंड करतेच आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि याच्यातून माझे कोणते ड्रेस कोणते टॉप तुम्हाला आवडले हे पण तुम्ही मला नक्की सांगा. चला तर मग ह्याच पॉझिटिव्ह नोटवर बाय बाय.